पुणे जिल्ह्यातील पाबळ येथे हजरत सय्यद बाबा दर्गा येथे संदल उरूस उत्साहात संपन्न झाला। खूप जुन्या काळापासून पाबळमध्ये एकात्मतेची भावना जागवणारं धार्मिक स्थळ म्हणजे हजरत सय्यद बाबा दर्गा। या दर्ग्याचा उरूस येथील हिंदू मुस्लिम समाज एकत्र येऊन जुन्या काळापासूनच साजरा करत असतात। त्याच पद्धतीनं यावर्षी देखील हा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। पाबळ गावाचं वैभव असणाऱ्या वेशीवर आणि दर्ग्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती। तर संदलच्या दिवशी चादर मिरवणुकीत मुस्लिम यंग कमिटीने डीजे सारख्या वाद्यांना फाटा देऊन पारंपरिक वाद्य आणि बँडला पसंती दिली। त्यामुळे संदलच्या मिरवणुकीवर पावित्र्य निर्माण झाल्यासारखं ग्रामस्थांच्या मनात भावना निर्माण झाली। या संदर्भात मुस्लिम समाज अध्यक्ष इनामदार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। 2 दिवस संदल आणि यात्रेचा प्रोग्राम होतो। हिंदू मुसलमान म्हणून हा यात्रा भरवतात आणि हिंदू मुसलमान या ट्रस्ट बी हा प्रोग्राम आम्ही सालाबाद प्रमाणे पार पाडतो। तसेच या उरुसला बैलगाड्यांच्या शर्यती, आखाडा आणि तमाशा यांसारखे कार्यक्रम पूर्वी असायचे। मात्र आता शर्यती बंद झाल्यानं यावेळी फुलांची भव्य स्वरूपात आणि नाशिक ढोल वाद्यांच्या आकर्षणात मिरवणूक काढण्यात आली। तसेच यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली। नवीन चादर चढवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आणि पुजाऱ्यांनी यावर्षी पाऊस पाणी चांगला व्हावा यासाठी प्रार्थना केली। तसेच माजी पंचायत समिती सदस्य शांताराम पाटील चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। कालाप्रमाणे सय्यद बाबाची यात्रा भरवली जाते। त्याच्या अगोदर खूप मोठी यात्रा भरत होती, परंतु हल्ली गावावर बंदी आल्याच्या नंतर कार्यकर्त्यांच्यात विस्कळीतपणा झाला आणि सय्यद बाबाची यात्रा ही थोडी विस्कळीतपणाने भरली जाते, परंतु थोड्याशा प्रमाणात कमी प्रमाणात। या यात्रेत बंदी आल्यामुळे यात्रेचा हंगाम खूप व्यापारी, छोटे व्यापारी, बाळ्या बुगड्यावाले यांच्या धंद्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे। तरी पुढच्या काळामध्ये सय्यद बाबाची यात्रा ही खूप मोठी भरावी अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा करतो। प्रतिनिधी बाबा इनामदार सह कॅमेरामन शंकर नरे, NTV न्यूज मराठी, पाबळ, पुणे।